आताच बघू शकतात मथुर या ठिकाणी खूप छान अशा ओनोलीच्या मैदानामध्ये गुलाल प्राप्त केला आहे आणि आताच जश्न मथुराला आपली मुलाखत चालू होती त्या ठिकाणी आणि तेवढ्यातच मथुराला या ठिकाणी जिंकून आणि जी जुनी जोडी एक मथुर आणि सुंदरची गाडी पळते ती या ठिकाणी मथुर आणि सुंदरची पुन्हा गाडी जुळून आली वालेलीच्या सगळे आता इथे दादा पण तिथे आहेत एलियन जवळ दादा तिथे आहेत. आपण बघू आता सुंदरची मुलाखत घेऊया. मथुर तर इथं उभा आहे पण थोडीशी पुढे जाऊन घेऊया. नाही या ठिकाणी सुंदर काय झालं दादा नमस्कार. हा नमस्कार. काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आजची शर्यत आहे मैत्रीपूर्ण झाली. कसं काय नियोजन झालं काय? नियोजन आमचं झालेलाच होता. ते मथुर ना हरण्याबरोबर एक एक बैल सांगून शर्यत झाली ती. त्याच्या पुढे कशी काय बरं जमली? एक एक बैल सांगून जमली गाडी. पहिलेच जमून आली? नाही नाही इथेच जमली. बैलला डायरेक्ट विचार? हा इथंच विचारलं त्याही विचारला. बैल ना खालची थोडा लेट सुटला. हा लेट सुटला. सुट्टी थोडी लेट झाली आपली. का बरं असं काय? थोडा लेट सुटला सुट्टी मेकरच्या हातातून. हा माझ्याकडूनच लेट सुटला आज बैल थोडा जास्तीच दाबलेला. बैल मस्ती करतो ना मांडा त्यामुळे आज बैल लेट सुटला. आणखी इथं झाला ना कारण का कसं असतं एवढा मोठा नंदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतो पण थोडा मागं पुढे झाला तरी पण गाडी चांगली झाली. नाही आज सुट्टी थोडी लेटच झाली. माझ्याकडून चुकी झाली कारण की बैल थोडा जास्ती मस्ती करत होता मारायला धावत होता त्यामुळं मीच धरला आणि माझ्याकडून सुटीला थोडी गडबड झाली. सोडायला थोडा लेट झाला तरीसुद्धा गुलाल केला चांगला असा. आजचा किस्सा असा काय नाही सांगायचा. गाडी मैत्रीपूर्ण झाली. तो सुद्धा आमच्या जवळचाच बैल होता. आंबीशिवचा केसरी बैल होता मान्य मामांचा. त्याशीच गाडी झाली. मैत्रीपूर्ण गाडी झाली. हो ते म्हणजे हरण्यावाले वांजेचा हरण्या होता ते गाडी खेळायची होती वाटते त्यांना मथुरची. त्याही विशाल दादाला विचारला मग ती गाडी तिथे जमली. ते गाडी जमून झाली तिथे. मग मथुर आणि हरण्या ओपन करून होता. सुंदर आणि केसरी लपून एक बैल सांगून झाली गाडी. मस्त गाडी खूप छान पळाली. पुढं कसं काय म्हणजे तुम्ही तर घालला सुट्टीवरती थोडी लेट झाली म्हणजे गाडी थोडी मागे असत नंतर ती गाडी कवरून पुढे गेली. नाही बैलावरती तेवढा आम्हाला विश्वास आहे कारण की सुट्टीला थोडी गडबड झाली तरी पुढे हा बैल 100% निकालात गाडी लावतो. आणि मागच्या मैदानापासून एक थोड्या बऱ्याच दिवसापासून बघत आलो ना त्यांची गाडी दोघं मथुर आणि सुंदरची गाडी जुळून पडते. हा कंटिन्यू आता ती कायम गुलालातच आहे गाडी आणि जास्ती करून आम्ही मथुर आणि सुंदरच आता हाकलतोय. हा महिना पूर्ण आला तीच गाडी पळते आणि गाडी चांगली पळते ना. गाडीला गॅस सुद्धा चांगला लागलेला आहे. चांगला गॅस लागलेला कारण का पण दोन्ही बघायला आलं ना आणि एकदम म्हणजे असं म्हणजे का जास्त हे पण आहे पण दोन्ही एका लेवलचं बैल आहे. हो दोघे एका लेवलचं आहेत. तो मथुर म्हणजे प्रत्येक मालकाची इच्छा असते मथुरमध्ये पळायची तशी आमची सुद्धा इच्छा होती ती पूर्ण झालेली. मागच्या मैदानावर पण छान पळाली. हो गाडी चांगलीच पळते आमची. 3 फेऱ्यात किती वगैरे टाकले? 3 फेऱ्याला नाही काढणार बैल. आता 22 तारखेला बैल थोडा आरामात राहणार. पुढच्या मैदानात त्यानंतर बिनजोडला दिसेल 100%. आणखी काय एखादा अपडेट वगैरे काय किस्सा वगैरे? आता अपडेट काय देऊ. बैलाचा किस्सा असा तर सांगासारखे भरपूर आहेत पण आमच्या त्यांनी एक गाडी झालेली मागे उंबरवेडे मैदानात ती आठवणीत राहील आमच्या काय. लक्ष आणि सुंदर पळालेला ती गाडी आमच्या कायम आठवणत राहील कारण की ती गाडी जेव्हा ते आमचा पराभव केलेला तेव्हा बैल पडलेला सुट्टीला. पाऊसकालचा टाईम होता चिखल होता. गाडी कॅन्सल केली नाही त्याही. बैल पडला सुट्टीला बैलाच्या तोंडाला लागलेलं त्यामुळं पराभव झालेला. पराभव थोडक्यात झालेला म्हणजे अर्धा छकडा असा थोडक्यात पराभव झालेला आणि त्याची परतफेड लगेच सुंदरनी उंबरवेडे मैदानात केली. हो बैलाच्या थोडासा लागलेला पायाला लागलेला दात सुद्धा पडलेला बैलाचा. हो थोडा टाइम गेला ना. ट्रॉफी वगैरे सर्व गाड्या मालकांचा जे येतील त्यांना सन्मान ट्रॉफी वगैरे त्याबद्दल काय बोलतो? आजचा मैदान खूप चांगला होता. नियोजन सुद्धा कमिटीने खूप चांगला केलेला आणि बोनिवली मैदानात ही चांगलंच म्हणजे चांगलंच नियोजन असो. सन्मान चिन्ह असो चषक असो सर्व चांगले असतात. बक्षीस सुद्धा या मैदानात चांगलेच असतात. गाड्या सुद्धा मोठ्या होतात. चालेल.